प्रभाग क्रमांक 33 मध्ये श्रद्धा सेवा आणि संघटनांचा अनोखा संगम पाहायला मिळाला। शिवसेना ठाकरे नेते संदीप मते यांच्या पुढाकाराने आयोजित उज्जैन महाकाल यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात तब्बल 3000 महिला भगिनींना सहभाग नोंदवत प्रस्थान केले। खडकी रेल्वे स्टेशन परिसर आज भक्तिभाव, उत्साह आणि आध्यात्मिकतेने ओथंबून वाहत होता। महिला भगिनींचा प्रचंड उत्साह, भजन टाळांचा नाद आणि महाकालाच्या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले। ही यात्रा फक्त धार्मिक कार्यक्रम नव्हे तर महिलांच्या सक्षमीकरणाचा आणि त्यांच्या भावनिक बांधिलकीचा एक ऐतिहासिक सोहळा ठरली। यात्रेसाठी विशेष रेल्वेची व्यवस्था करण्यात आली होती। महिलांसाठी स्वतंत्र बसण्याची सोय, स्वच्छ भोजन, पिण्याचे पाणी, वैद्यकीय सुविधा आणि सुरक्षा व्यवस्थेचे काटेकोर नियोजन या सर्व सेवांमुळे महिला भगिनींना सुकर आणि आनंददायी प्रवासाचा अनुभव मिळाला। यात्रेच्या शुभारंभावेळी उपस्थित राहून शिवसेना उपनेते आणि पश्चिम महाराष्ट्र समन्वयक रवींद्र मिर्लेकर यांनी संदीप मते यांच्या कार्याची प्रशंसा केली। महिलांची तळमळ, त्यांची भावना ओळखून तिला प्रत्यक्षात उतरवणारा नेता म्हणजे संदीप मते। अशा तळमळीच्या कार्यकर्त्याने नगरसेवक व्हायलाच हवे या शब्दांनी उपस्थित महिलांच्या मनात आणखी ऊर्जा आणि अभिमान निर्माण झाला। या प्रसंगी भावनिक होत आयोजक संदीप मते म्हणाले, महिला भगिनींना उज्जैन यात्रा घडवण्याची इच्छा अनेक वर्षांपासून होती, ती आज पूर्ण झाली। हे माझ्यासाठी भाग्य आहे। हा उपक्रम माझा नाही, तो आमच्या भगिनींचा आहे। पाहूयात सविस्तर बातमी। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या संघटनेचे आमचे निष्ठावंत कार्यकर्ते, माजी तालुका प्रमुख, माजी सरपंच आणि सर्वार्थाने सामाजिक सेवा करण्याची जी आमची भूमिका असते त्याला न्याय देणारे संदीप मते यांनी पुढाकार घेऊन आज या ठिकाणी उज्जैन येथील महाकाळेश्वर मंदिराची त्या तीर्थयात्रेच्या ठिकाणी या संपूर्ण आपल्या प्रभागातील महिला वर्गाला त्या ठिकाणी दर्शनासाठी नेण्याचा हा जो एक तीर्थयात्रा महोत्सव ते आयोजित केला आहे त्याला शुभेच्छा देण्यासाठी मी या ठिकाणी आलो। खरं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे बाळासाहेबांचे सर्व हिंदुत्वाचे विचार घेऊन चालणारी संघटना आहे आणि म्हणून तीर्थयात्रा आम्हाला वर्ज्य नाही आहेत किंवा कुठलंही दैवत आम्हाला वर्ज्य नाही आहे। पण ह्या महाकाळेश्वर मंदिराच्या बाबतीत फार मोठी आख्यायिका आहे। त्या का अशा राक्षसाला मारलं शिवाने वगैरे ह्या तऱ्हेची, पण ह्या ठिकाणी आपण ठरवलं तरी स्वतःहून जाऊ शकत नाही अशी ह्या ठिकाणची एक माहिती आहे की आपण ठरवून नाही जाऊ शकत। तिथून महाकाळाने आपल्याला बोलवलं पाहिजे तरच आपल्याला तो योग येऊ शकतो, अशा प्रकारची या ठिकाणची माहिती आहे आणि अशा प्रकारचं लोकांमध्ये वंदत आहे आणि त्याला सुद्धा कोणतरी मध्यस्थ लागते ना। कुठेही कोणी जायचं असेल किंवा कुठलं काय यात्रा घडवून आणायची असेल तर त्याच्यामध्ये संदीप हा आमचा मध्यस्थी आहे की जो आम्हाला त्या ठिकाणी पुण्य यात्रेला घेऊन जातो आणि म्हणून त्याला ह्या सर्व महिला वर्गावांनी आशीर्वाद देण्याची गरज आहे। पण असं जर सहज ठरवून जर आपल्याला जाता आलं असतं तर एका वेळेला 3000 महिलांना त्या ठिकाणी महादेवाच्या पायाशी घेऊन जायचं हे काही सोपं काम नाही आहे। पण त्यांनी ते ठरवलं की माझ्या भागातील या ज्या काही महिला आहेत की ज्यांना असे योग क्वचितच येत असतील, घरातल्या पुरुष मंडळींनी ठरवलं तर महिलांना त्या ठिकाणी तीर्थयात्रेला जायला मिळतं किंवा कुठेही जर जायचं असेल तर पुरुष वर्गानेच त्या ठिकाणी पुढाकार घ्यावा लागतो। पण ह्या ठिकाणी आमच्या एका समाजसेवकांनी, आमच्या एका निष्ठावंत कार्यकर्त्यांनी महिलांच्या मनातली ही कदाचित त्यांचे जे विचार होते ते जाणले आणि जर आम्हाला कोणी महाकाळेश्वरला घेऊन गेलं तर आम्ही त्यांना भरभरून आशीर्वाद देऊ अशा प्रकारचे कदाचित त्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी विचार आले असतील आणि मग महादेवाने आमच्या मतेला बुद्धी दिली की आपल्या भागातील महिलांना घेऊन गेलो तर परमेश्वराची ही सेवा होईल आणि या सर्व महिलांचे आशीर्वाद पण आपल्याला मिळतील, आपल्या संघटनेला मिळतील। कदाचित जे काही महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे त्याच्यामध्ये काहीतरी दुरुस्ती होईल।
पुन्हा एकदा दुसऱ्या फेजमध्ये आज संदीप शेठ मते यांच्या माध्यमातून अनेक महिला भगिनींना आज उज्जैन दर्शनाचे लाभ मिळतोय. त्याकरता आज त्यांना इथून रवाना करण्याकरता आमचे नेते मिर्लेकर साहेब असतील, आमचे शहराध्यक्ष गजभाऊ असतील, खाडे साहेब असतील, सर्वजण या ठिकाणी आलेत. आणि मागची पण ट्रिप अतिशय चांगल्या पद्धतीने सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून संदीप शेट्टी मॅनेज केली आणि यावेळेस सुद्धा ही ट्रिप तशाच पद्धतीने चांगली होईल आणि महाकालेश्वराचा भरभरून आशीर्वाद यावेळेस आमच्या संदीप भाऊला मिळेल याची मला पूर्ण खात्री आहे. अवतान धाडल्या माऊली श्री महाकालच्या दारी संदीप भाऊंनी आखली उज्जैनची वारी या संकल्पनेतनं आम्ही प्रभाग क्रमांक 33 मधील जे समाविष्ट गाव आहेत त्या गावामधील माता भगिनींसाठी उज्जैन महाकालची यात्रा आयोजित केलेली आहे. त्याचा आज दुसरा टप्पा संपन्न होतोय. आज आम्ही 5 वाजता उज्जैनकडे रवाना होतो. हे मी प्रभाग क्रमांक 33 मधल्या माता भगिनींच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यासाठीचा उपक्रम राबविलेला आहे. मी गरिबी पाहिलेली आहे, त्या गरिबीतलं मी अनुभवलेलं आहे की माता भगिनींना असे देवस्थानांना जाता येत नाही. तीच माझी भावना आहे की या प्रभागातील माता भगिनींना देवाचं दर्शन करावं हा माझा संकल्प आहे. दुसरा टप्पा 100% यशस्वी होणार. त्याच्यासाठी गेले 15 दिवस माझे अनेक भाऊ माझ्या पाठीशी आहेत आणि त्या भावांच्या पाठिंब्यामुळे हा दुसरा टप्पा आनंदाने आणि एकदम व्यवस्थित पार पडणार आहे. मी परवाच तुम्हाला सांगितलं होतं की ज्या माता भगिनी माझ्याकडे 15 डिसेंबर पर्यंत नोंद केली तर एकाही माता भगिनींना मी खाली ठेवणार नाही. सर्वांना उज्जैन दर्शन घडवणार आहे. माझा पक्ष आदरणीय पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय उद्धव साहेब ठाकरे यांनी माझ्या पाठीशी 100% उभे आहेत आणि पक्षाचा मला पूर्ण पाठिंबा आहे. नमस्कार, मी सुवर्ण महेश भंडारे आणि ह्या माझ्या सर्व मैत्रिणी. आमचं एक भजनी मंडळ आहे, सुवर्णसखी महिला भजनी मंडळ नावाचं. आणि आज या उज्जैन यात्रेच्या निमित्ताने आम्ही सगळे ग्रुप करून आलेलो आहोत. आम्हाला खूप छान वाटतं. पहिल्यांदा काही जणी बाहेर पडलेल्या आहेत आणि तितक्याच उत्साहात आहेत त्या. आणि मी संदीप भाऊ मते आणि पूर्ण टीमचे खूप खूप आभारी आहे. आज आम्हाला इतका छान एक्सपिरियन्स मिळतोय आणि खूप छान वाटतं. सगळे सुट्टी काढून आलेले आहेत जॉबवरून आणि खूप छान वाटतं. खूप खूप धन्यवाद पूर्ण टीमचे आणि मते भाऊंचे. एकदम अगदी ठामपणे आम्ही उभे राहणार आहोत आणि सगळ्यांना तेच संदेश देणार आहोत आम्ही. आणि याच्या आधी गेलेल्या बॅचचा सुद्धा एक्सपिरियन्स आम्ही ऐकला आणि त्यावरून आणखी गोळा करून घेऊन आलो सगळ्यांना. त्यामुळे खूप छान वाटतंय आम्हाला. नमस्कार, मी सुवर्ण दान, प्रभाग क्रमांक 33. आमच्या संदीप भाऊंचा वॉर्ड क्रमांक आहे हा. आज संदीप भाऊंच्या माध्यमातून आम्हाला ही इतकी लांबची उज्जैनची ट्रिप मिळाली आहे. त्यांच्या माध्यमातून आम्हाला जायला मिळतं, एन्जॉय करायला मिळतं. आम्ही खूप 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 एन्जॉय करणार आहोत आणि संदीप दादांसाठी महाकालकडे प्रार्थना करणार आहोत की ते निवडून यावं भरघोस मतांनी आणि पुन्हा आम्हाला खूप चांगली ट्रिप अजून त्यांनी एन्जॉय करायला संधी द्यावं हीच त्या परमेश्वराचरणी प्रार्थना. नमस्कार सगळ्यांना. पहिला प्रथम संदीप मते भाऊंचं खूप आभार झाले आमच्यावर. माझ्या सगळ्या मैत्रिणी माझ्या सोबत आहेत. आम्ही ही ट्रिप संगती करतोय. आम्ही खूप एन्जॉय करतो या ट्रिप मध्ये आणि मॅनेजमेंट पण खूप छान आहे. आमची ही सहल अशी व्यवस्थित पार पडावी ही इच्छा आहे आणि काय भैरवाचा आशीर्वाद आमच्यावर असंच असू द्या. माझे नाव मनीषा किशोर शेलार, शिवण्यामधून आलोय आम्ही. संदीप भाऊंनी जी ही यात्रा जी अरेंज केली ती खूपच छान आहे. आम्हाला असं नव्हतं वाटलं की आम्हाला उज्जैन महाकालचं दर्शन घ्यायला मिळेल, तर त्यांच्यातर्फे आम्हाला जे दर्शन होतंय त्याच्यासाठी आम्ही खूप त्यांचे आभारी आहोत. छान वाटतंय. म्हणजे आम्ही अशी कधी प्लॅन नाही केली की मैत्रिणी जाऊ असं नव्हतं वाटलं, पण संदीप भाऊमुळे ही आम्हाला संधी मिळाली त्यामुळं त्यांचे आभारी आहेच की. आता आम्ही त्यांच्या भरोशावर आम्ही एवढे लांब चाललोय म्हटल्यावर आमचं त्यांना पाठिंबा असणारच आहे. आणि आम्ही त्यांना काय एवढ्या लांब आम्हाला संधी मिळाली म्हटल्यावर आम्ही त्यांनाच हे करणार आहे आणि आम्ही त्यांनाच पाठिंबा देणार आणि आम्ही मत त्यांनाच देणार. सगळं त्यांनाच हे करणार आहे. आता त्यांनी आम्हाला एवढं उज्जैनला नेलंय, देवाच्या दर्शनाचं छान म्हणजे त्यांनी घेतलंय आमच्यासाठी व्यवस्थित मत आम्ही त्यांना. हा दुसरा टप्पा आहे तो पण व्यवस्थित आणि चांगला उत्तमाच ते करते सगळ्या महिलांना वगैरे आणि आमची पण त्यांना खूप साथ आहे. आम्ही सगळी मदत करू त्यांना.